आणि आम्ही चाललोय आता जरा बाहेर. कुठं चाललोय बाळा? तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी चाललोय. तर सकाळचंच आहे लवकर, कारण बँकेचा असल्यामुळं ते टायमिंग नाही, लवकरच घेणार आहेत. आणि मल्हार आत्ताच हे पहा, मल्हार इकडे बाळा, शाळेतून आलाय. हे पहा इकडे दाखव रे, बुट काढतोय आता, पाणी वगैरे पिऊन घे आणि निघतोय आता आम्ही. वाजलेले आहेत आता 12, टायमिंग आहे 11चा. पण मिस्टर बाहेर गेल्यामुळे थोडासा उशीर होतोय आता. चला आता असो बाळा, ये आतमध्ये. तर झाली आमची तयारी. तर 12 वाजलेत कंप्लीट घड्याळामध्ये. हे पहा, तर सगळं आवरून वगैरे छान झाले माझं घरातलं सगळं. आणि इकडचं दरवाजा वगैरे बंद केला आहे, बाकी सगळं सामान वगैरे आतमध्ये आणले आणि कंप्लीट घड्याळात 12 वाजलेले आहेत. मला कपडे नको काढू फक्त. हाय फ्रेंड्स, मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे. आता चाललेलो आहे आम्ही बाहेर आणि पाहू शकताय मस्त ऊन पडलेलं आहे, कडक थंडीचे दिवस आहेत. आणि येते होतं हळदी कुंकू, तर हळदी कुंकू घेण्यासाठी मी इथं आलेले होते आणि झालं आता तर आलो आहे बाहेर. मल्हार आणि त्याचे बाबा आलेले आहेत, थोडंसं काम आहे ते उरकलं की आम्ही निघणार आहे घरी. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा, असा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. आणि त्यानंतरचं इथं थोडंसं काम होतं ते केलं, त्यानंतर घरी आलो. मल्हारला तर मी अभ्यास दिलेला होता, पण अभ्यास करण्याच्या ऐवजी तो बसला होता खेळत. आता काय करायचं म्हटलं तर चला, त्यानंतर इथं आलो. इथं मल्हारने केला होता व्हिडिओ चालू. आणि त्यानंतर आता संध्याकाळची वेळ झाली, 5 वाजले होते. आता आम्ही निघालो होतो पतंग उडवायला, पण पतंग उडवणं काही झालं नाही, कारण पतंग नवीन आणलेलं होतं आणि त्याला हे लावायचा होता. त्याच्यामुळं ते काय आम्हाला लावायला जमलं नाही. त्यानंतर इथे ह्या मुली बघा, ह्या मस्त फुलांच्या अशा करत होते. इथं गजरे, मस्त त्यांनी गजरे बनवलेले होते, पाहू शकता. गाठणीचे गजरे केलेले होते छान असे. तर इकडचा बाजूचा परिसर पहा, दोघीजणी मस्त गजरे करत होत्या. फुलंही खूप होती आणि छान असे गजरे. हे ना पहिले जे मोगरा असायचा त्याचे व्हायचे, पण आता बरीच प्रकारची ही फुलं निघालेली आहेत. मस्त असे यांनी गजरे केलेले आहेत, खूप मोठे आणि लांबलचक मोठी मोठी फुलं असल्याने खूप छान ही गजरे झाले आहे. ह्यांनी हे पतंग आणलं होतं दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतर काय पतंग उडवणं झालं नाही. त्यानंतर आम्ही त्याच डोंगरावर पुन्हा आलो होतो. आणि इकडचा आता तुम्हाला मी सनसेट दाखवते. आपला डॅम तिकडं दिसतोय मस्त, आणि हा सनसेट तुम्ही पाहू शकताय. तर अशा पद्धतीने आता म्हटलं चला आपण जाऊयात खाली. तर मल्हार मी आता आम्ही निघालेलो आहे खाली. आणि त्यानंतरचा पण पुढचा व्हिडिओ हळदी कुंकू होतं एका ठिकाणी, तिथं आम्हाला जायचं होतं. तर छान हा पाठीमागून मी गजरा घातला आणि पहा असा व्हिडिओ घेतला आहे. नुसता पाठीमागून टाकला, पण खूप लांबलचक आणि खूप छान गजरा असल्यामुळे त्यांना म्हटलं मला नक्की असा एखादा गजरा बनवून द्या, मी जर काही प्रोग्राम असेल तर तेव्हा हा लावेल. तर चला बघूयात, असा आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा. तर पुढं आता मी तुम्हाला दाखवतेच. त्यानंतर आता इथं आहे आपण केलेलं आहे छान असे आपण. त्यानंतर इथे एक मी पार्सल ऑर्डर केलं होतं, तर पार्सल आलेलं आहे. तर पार्सल मी तुम्हाला खोलून दाखवते. हा घेतलेला आहे थोडंसं शूट मल्हार नाही. तर नक्की काय असणार आहे ह्या पार्सलमध्ये, तर अशा ऑनलाईन आपल्या खरेदी ह्या चालूच असतात. तर काही व्हिडिओ मी माझ्याकडून टाकणं होत नाही, पण आज मी खास करून व्हिडिओ घेतला आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीसाठी. तर हा छान असा मी तर एक कुर्ता प्लाझो ऑर्डर केलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आणि खरंच मला ही ऑर्डर कॅन्सल करायची होती, पण त्यानंतर ड्रेस पाहून मला वाटलं खूपच सुंदर. मग मी हा ड्रेस अजिबातही कॅन्सल केला नाही, मला फार आवडला आणि खूप सुंदर आहे. मी तुम्हाला याचे थोडे पुढं पण फोटो घेतलेले आहेत, तेही तुम्हाला तुमच्याशी मी शेअर करते. आणि खूप सुंदर, म्हणजे किमतीच्या मानाने खूप सुंदर ड्रेस आहे. मी तुम्हाला किंमतही सांगून टाकते. तर 540 इतकी ह्याची किंमत आहे आणि खूप लॉंग असा आहे. खूप छान त्याला चून वगैरे आहे, कपडाही खूप छान आहे. आणि खरोखर म्हणजे जसा
दाखवला होता. तर फ्लिपकार्टवरून हा ड्रेस मी ऑनलाईन ऑर्डर केला आहे. तर तुम्हाला कोणाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. लिंक मी तुमच्याशी शेअर करते. त्यानंतर पहा, ही होती पॅन्ट. तर पॅन्ट ही खूप छान आहे पहा, अगदी त्याचं मस्त असं फॅब्रिक आहे. आणि ओढणी ही खूप मोठी होती, दुपट्टा पण छान होता. तर मला फार आवडला हा ड्रेस, तर मी ठेवून घेतलेला आहे. शिलाई जर आपण ड्रेस घेतला आणि शिलाई वगैरे आपण जर हे केली तर फार पैसे जात होते. तर पहा, ओढणी पण खूप लांब लचक अशी ओढणी आहे. मस्त असा हा आपला ड्रेस आहे आजचा. तर हे पहा, ही पहा, मी तुम्हाला इथं शेअर केलं मी तुमच्याशी. अशा पद्धतीचा ड्रेस आहे, पूर्ण असा पायापर्यंत आहे. खूप छान वाटतात अशा पद्धतीचे ड्रेस. तर मी असे 2 ड्रेस ऑर्डर केलेले आहेत. तर दुसरा ड्रेस काही मी शेअर केलेला नाही, पण त्याचीही मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकते. तर चला, तर हा 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 जो आत्ता मी घातलेला आहे अंगावर, हा एक ड्रेस मी ऑर्डर केलेला आहे. छान आहे हा पण. आता इथं काय तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे, कारण मी पूर्ण वारं सुटलो त्याच्यामुळे पूर्ण ओढणी अशी गुंडाळून घेतलेली होती. आणि त्यानंतर आता मल्हारने काय खाल्लं आहे आणि सगळं तोंड तसंच भरलेलं आहे आणि चाललं आहे मस्ती करत 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 करत. तर आता मी आले इकडं, ह्या माझ्या चुलत सासूबाई आहेत त्यांच्याकडे आलेले आहे. तर मस्त आमच्यासाठी इथं छान असं त्यांनी मल्हारला केक वगैरे, गुलाबजाम वगैरे दिले. आणि मल्हार खूप हे असतो, त्याला गुलाबजाम वगैरे असे काही जे थोडेसे आहेत ते फार आवडतात. आणि त्यानंतर छान असा हा बघा, आपल्या कृष्णासाठी हा मुकुट आणलेला आहे. मस्त मुकुट आहे बघा. तर आणि आता पहा इथं, आता आम्ही मस्तपैकी क्रीम रोल आणि चहा, तर आमचं छान कॉम्बिनेशन इथं चालू आहे. मस्त आम्ही खातो आहे. आणि त्यानंतर आता जाणार आहे मी हळदी कुंकवाला. तर मल्हारला चहा मी काही घरी बनवत नाही. मी तो खूप चहा पितो त्याच्यामुळे, म्हणजे खूप नाही पण 2 टाईम, पण म्हटलं नको, चहा काय आरोग्यासाठी चांगला नसतो, त्याच्यामुळे आम्ही बंद केला आहे चहा वगैरे पिणं. तर तर तो काय ऐकायला तयार नाही. तर म्हटलं चला, बाहेर गेलं कुणी म्हटलं चहा वगैरे करू का, हा लगेच म्हणणार हा हा करा, मी पितो, मला फार आवडतं. तर असा हा आपला आजचा ब्लॉग होता. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण ज्या परिसरातून चाललो आहे ना, तर ही आपली धरणाची भिंत आहे. आणि याच बाजूला बिबट्या निवारा केंद्राचं हे काम चालू आहे, म्हणजे झालेलं आहे. बरंचसं काम आता इथं पाहू शकताय तुम्ही झालेलं आहे. छान अशी इथं वॉल कंपाऊंड आहे आणि त्याच्यावर म्हणजे बिबटे वगैरे हे काहीही येणार नाही अशी भिंत आहे. आणि याच बाजूला होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम, तर ते काही मी शूट घेतलेलं नाही आहे. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवनवीन आणि छान छान गावाकडील व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील. होईल तेवढे. तर चला, भेटूयात. बाय.